जातीच्या धर्माच्या नावाखाली दंगली लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे। सरकार हे धर्माच्या जातीच्या नावावरच राजकारण करत आहे। कुठल्याही प्रकारचा विकासाचं काम कुठल्या विकासाच्या नावावर ते काय करताना दिसत नाहीये। माणगाव येथे भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांत कार्यालयात जाऊन राष्ट्रपतींच्या नावे 11 सूत्रीय निवेदन सादर केले। या निवेदनामध्ये सामाजिक न्याय, धार्मिक स्वातंत्र्य, संविधानिक अधिकार, जातनिहाय जनगणना, धार्मिक स्थळांचे संरक्षण आणि सांप्रदायिक घटनांवर कठोर कारवाई अशा विविध मागण्या करण्यात आल्या। तसेच फर्जी गोहत्या प्रकरणांच्या संशयावरून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांवर कठोर कारवाई करावी आणि निर्दोष मुस्लिम व ख्रिश्चन युवकांसह काही धार्मिक गुरूंना मुक्त करावे अशी मागणीही करण्यात आली। प्रांत कार्यालयाने निवेदन स्वीकारून ते पुढील स्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिले। जय भीम, जय मूल्य साथियो। भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यांच्या वतीने या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने आम्ही पूर्ण देशभरामध्ये माणगाव प्रांत ऑफिस या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तर त्यामध्ये महत्त्वाची मागणी आमची हीच आहे की अल्पसंख्याक समाज जो आहे, मग जैन, ख्रिश्चन, लिंगायत, मुस्लिम, बौद्ध अशा अल्पसंख्याक समाजावरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात आहे। त्यांच्यावरती मॉब लिंचिंग केली जात आहे, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांना जेलमध्ये टाकले जात आहे। म्हणजे देशामध्ये जे राजकारण जे केलं जात आहे, त्याच्यामध्ये राजकीय दृष्टीकोनाचा आपण विचार केला तर जातीच्या धर्माच्या नावाखाली दंगली लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे। जे सरकार विकासाच्या नावावरती निवडून आलं ते आज जातीच्या नावावरती का असं अटॅक करत आहे किंवा का त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करत आहेत, त्या विरोधामध्ये आम्ही भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा माणगाव या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। सरकारला आवाहन करतो की लवकरात लवकर ह्या ज्या गोष्टी धार्मिकरित्या तेढ निर्माण करण्याचा किंवा दंगल लावण्याचा कार्यक्रम देशामध्ये चालू आहे आणि आम्हाला असं संशय आहे की सरकार पण त्यांना पाठिंबा देते की काय, सपोर्ट करते काय, तर तात्काळ त्यावरती मुख्यमंत्री असेल, प्रधानमंत्री असतील, त्यांनी तात्काळ याच्यावरती कारवाई करून यांच्यावरती कारवाई करून हे ताबडतोब थांबवलं पाहिजे, हे आम्ही त्या सरकारला मागणी करत आहोत। देशामध्ये अशांतता व राजकीय विष पसरण्यात चाललेला आहे। त्याच्यावरती शासनाने, राष्ट्रपतींनी काहीतरी ठोस निर्णय घेऊन हे बंद करण्यात यावे, हे आमची माग राष्ट्रपती यांच्याकडे पोहोचावी आणि त्यांनी ह्या आंदोलनावरती लवकरात लवकर लक्ष वेधित करून याच्यावरती कारवाई करण्यात यावी, आमची माग आहे।